नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजकाल आपल्या भाषणांमधून प्रचंड घाबरलेले दिसतात, तर कदाचित काही दिवसांनी ते स्टेजवरून रडण्याचे नाटक करत असताना दिसत आहे। अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागला आहे। तर कर्नाटकातील बिजापूर येथील प्रचार सभेला ते संबोधित करत होते। मोदी यांना गेल्या 10 वर्षात गरिबांकडून पैसा हिसकावून घेतला आणि 25 लोकांना दिला, तर 70 कोटी हिंदुस्थानाकडे जितका पैसा आहे तितका पैसा या लोकांकडे आहे। देशातील 40% संपत्तीवर 1% लोकांचं नियंत्रण आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला। तर मोदी काही लोकांना अरबपती बनवतात, पण काँग्रेस सरकार कोट्यावधी लोकांना लखपती बनवले। काँग्रेस बेरोजगारी आणि महागाई हटवतात, तर जितका पैसा मोदींनी अरबपतींना दिला आहे तितका पैसा आम्ही गरिबांना देऊ, असं आश्वासन राहुल गांधी यांनी इथे जनतेला दिलं। तर ही निवडणूक सामान्य नाही, ही निवडणूक गेल्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे, कारण इतिहास पहिल्यांदाच एक पार्टी आणि एक व्यक्ती देशाचे संविधान आणि लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले आहे। तर मोदींनी विमानतळे, बंधारे, वीज प्रकल्प, खाणी, सौर ऊर्जा प्रकल्प, संरक्षण कंत्राटे सर्व काही अदानी आणि त्यांच्यासारख्या अब्जाधीशांना दिले, परंतु गरिबांना काहीच दिलेले नाही, असा आरोपही राहुल गांधी येथे यांनी केला। तर मोदी ने भर कर जनता का पैसा लूटा और बदले में पकड़ दिया खाली लोटा, ही अशी राहुल गांधी यांनी त्यांच्यावर तोफ डागली। तर आज हिंदुस्थानातील गरीब, मागासवर्गीय आणि आदिवासींकडे जे अधिकार आहेत, आवाज आहे, आरक्षण आहे, ते केवळ संविधानामुळेच आहेत, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।